नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती 2023साठी आपल्याला माहीत असेल 5,000पेक्षा जास्त पदांची मेगा भरतीची जाहिरात आलेली होती, ज्यामध्ये सिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक श्रेणी 3. तर याच्यामध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपिक सिपाई हमाल पदाचा काल परवाच मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट तुमचा लागलेला आहे. पुढील टप्प्यासाठी पात्र उमेदवारांच्या याद्याही लागल्या, जसं की लिपिकसाठी टायपिंग आणि सिपाई हमालसाठी या ठिकाणी स्वच्छता चापल्य चाचणीसाठी पुढील उमेदवारांची देखील यादी प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार लागलेली आहे. ती यादी पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर सध्या मित्रांनो लघुलेखक श्रेणी 3 या पदाबद्दलचं अपडेट आलेलं आहे. ठीक आहे, या पदाबद्दलची अपडेट लेटेस्ट आपण बघणार आहोत. कनिष्ठ लिपिक सिपाई हमाल या पदाबद्दल मित्रांनो आहे ती प्रोसेस पुढे चालू आहे. फक्त लघुलेखक श्रेणी 3 या पदाबद्दल बघू शकता 2 अपडेट आलेत. एक पहिलं अपडेट या ठिकाणी बघू शकता, आज ज्या मुलाखती होणार होत्या मित्रांनो 29 जुलै 2024 सोमवार रोजीच्या त्या आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीचा दिनांक व वेळ जिल्हा न्यायालय धाराशिव यांच्या अधिकृत संकेतस्थळ व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. तर बघा या ठिकाणी हे फक्त एक धाराशिव जिल्हा न्यायालयाबद्दलची नोटीस आहे, परंतु प्रत्येक जिल्हा न्यायालयाचे अशा पद्धतीने मित्रांनो पुढे ढकलण्यात आलेले आहेत मुलाखती आज ज्या होणार होत्या त्या. बघू शकता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार मित्रांनो लघुलेखक ग्रेड 3, स्टेनोग्राफर ग्रेड 3 या पदाची मित्रांनो मुलाखती पुढे ढकलण्यात आलेली आहेत आजच्या मुलाखती. मग याच्यामध्ये नेमकं कारण मात्र या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने किंवा जिल्हा न्यायालयाच्या या नोटीसमध्ये कुठेही दिसत नाही की कशामुळे या ठिकाणी ही मुलाखती जी आहेत पुढे ढकललेली आहेत त्याच्याबद्दलचं. तर मित्रांनो पुढील सूचना त्यांनी पाहण्यासाठी सांगितलेलं आहे. ही परीक्षा जी असेल किंवा भरती जी आहे रद्द वगैरे झालेली नाही, फक्त या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये काय जे कारण आहे नेमकं कशामुळे पुढे गेलेली आहे ते मात्र स्पष्ट नाही आहे मित्रांनो. फक्त जी सूचना आली तुम्हाला अधिकृत सूचना ऑफिशियल वेबसाईटवरती तीच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आणि हे फक्त मित्रांनो लघुलेखक ग्रेड 3 या पदाबद्दलचं आहे. सिपाई हमाल लिपिक या पदाबद्दल नाही. त्या पदाबद्दलची मित्रांनो भरती प्रक्रिया आहे तशी सुरू आहे. म्हणजे ही जाहिरात एकत्रितच आलेली होती तिन्ही पदांची, परंतु फक्त सध्या लघुलेखकच्या स्किल टेस्ट चालू आहेत आपल्याला माहीत असेल, आणि आज मुलाखती होणार होत्या, मुलाखती पुढे ढकलण्यात आलेली आहेत. तर हे जिल्हा धाराशिवबद्दलचं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी जिल्हा न्यायालय गडचिरोलीबद्दलचं देखील तसंच झालेलं आहे. आज मित्रांनो 29 जुलैला जी मुलाखत होणार होती तर ग्रेड 3 स्टेनो या पदाची मित्रांनो भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची मौखिक मुलाखत आज नियोजित होती, परंतु माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाच्या अधीन राहून सदर भरती प्रक्रियेचे सदर मौखिक टप्पा हा माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात येत आहे. तर बघा स्थगित ठेवण्यात येत आहे मित्रांनो. ही भरती प्रक्रिया जी आहे रद्द वगैरे किंवा कॅन्सल वगैरे झालेलं नाही, पुढील निर्देश येईपर्यंत फक्त या ठिकाणी ही स्थगित ठेवण्यात येत आहे. तर सूचनेसाठी जे पण सूचना असतील त्यांनी उमेदवारांनी तात्काळ याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. बघू शकता 29 जुलै 2024 म्हणजे आजच या ठिकाणी मित्रांनो ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुलाखत या ठिकाणी स्थगित ठेवण्यात येत आहे मित्रांनो त्याच्याबद्दलची. आता तुम्ही कुठल्या जिल्हा न्यायालयामध्ये अप्लाय केलं होतं त्या जिल्हा न्यायालयाची वेबसाईट तुम्हाला चेक करायची, तिथं मित्रांनो सर्व तुम्हाला या ठिकाणी नोटिसा पाहायला भेटतील. जसं की पाहू शकता अजून एक नोटीस आलेली आहे बुलढाणा डिस्ट्रिक्टची, त्यासोबत बघू शकता पुणे डिस्ट्रिक्टची देखील नोटीस आलेली आहे. पुणे डिस्ट्रिक्टचे मित्रांनो आपल्याला माहिती असेल की यांचं जो आहे आता काही जिल्हा न्यायालयाचे निकाल देखील स्थगित ठेवण्यात आलेले आहेत बघा, जसं की पुणे, बुलढाणा किंवा इतर जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरती ही नोटीस आलेली असेल. सर्व जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने काय केलेले आदेश दिलेले आहेत या ठिकाणी निकाल आणि मुलाखत जे आहेत त्या स्थगित ठेवण्यासाठी. रद्द वगैरे झालेले नाहीत, लक्षात राहू द्या, फक्त स्थगित म्हटलेलं आहे. तर बघू शकता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशान्वये इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षेचा निकाल स्थगित ठेवला असल्यामुळे निकालाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून पुढील आदेश मिळाल्यानंतर परीक्षेच्या पुढील तारखा जिल्हा न्यायालय पुणे या कार्यालयाच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर तातडीने प्रसिद्ध करण्यात येतील. तर पुणेबद्दलचं निकालाबद्दलचं पाहू शकता यांचा निकालच राहिलेला अजून तरी लघुलेखक श्रेणी 3 या पदाच्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालय पुणे कार्यालयाचा अधिकृत संकेतस्थळ आणि सूचना फलक वेळोवेळी पडताळून पाहावे. तसंच बघू शकता डिस्ट्रिक्ट कोड बुलढाणाचं देखील या ठिकाणी आलेलं आहे बघा. डिस्ट्रिक्ट कोड बुलढाणाची देखील आजच या ठिकाणी नोटीस आले. म्हटलंय त्यांनी की इट इज हेअर बाय इन्फॉर्म टू ऑल कन्सर्न दॅट इन व्ह्यू ऑफ डायरेक्शन्स इश्यूड बाय द ऑनरेबल हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिझल्ट ऑफ द इंग्लिश अँड मराठी शॉर्ट हँड टेस्ट कंडक्टेड ऑन 27 जुलै अँड 27 जुलै 2024 हॅज बीन विथ हेल्ड.
बघू शकता तुमची जी स्टेनोग्राफरची इंग्लिश मराठी शॉर्ट हँड झालेला आहे 26-27 जुलैला, ती विथ हेल्ड ठेवलेला आहे, या ठिकाणी स्थगित ठेवण्यात आलेलं आहे. आणि मराठी टायपिंग टेस्ट आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट जी शेड्यूल होतं तुमचं 31 जुलै 2024ला स्टँड पोस्टपॉन्ड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अंटिल फर्दर डायरेक्शन्स. जोपर्यंत या ठिकाणी हॉनेबल हायकोर्ट ऑफ बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई, मान्य उच्च न्यायालय मुंबईचे आदेश येईपर्यंत या ठिकाणी पोस्टपॉन ठेवण्यात येत आहे. म्हणजे रद्द वगैरे झालेलं नाही, काही काळापुरतं म्हणजे आदेश येईपर्यंत या ठिकाणी पोस्टपॉन ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्येही कुठेही रिझन त्यांनी दिलेलं नाही की नेमकं कशामुळे पोस्टपॉन ठेवण्यात आलेलं आहे. तर ही लघुलेखक श्रेणी 3 या पदाबद्दलची मित्रांनो माहिती आहे. पुढील सर्व अपडेटसाठी त्यांनी सांगितले की नोटीस बोर्ड आणि ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहावा, किंवा याबद्दल काय अपडेट आलं अजून पुढं जशी या ठिकाणी पुन्हा भरती प्रक्रिया ही सुरू होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. आणि पुन्हा एकदा सांगतोय की फक्त या ठिकाणी हे लघुलेखक श्रेणी 3 या पदाबद्दलचं आहे, लिपिक शिपाई हमाल या पदाबद्दल नाही. लिपिक शिपाई हमाल पदाचा तुमचा रिझल्ट लागलेला आहे. पुढचे वेळापत्रक आता प्रसिद्ध होतील, ज्यामध्ये स्वच्छता चापल्य चाचणी आणि लिपिकचं टायपिंग टेस्टसाठी प्रत्येक जिल्हा न्यायालयाचं वेगवेगळं वेळापत्रक प्रसिद्ध होईल, किंवा सर्वांचं एकाच दिवशी असू शकतं. परंतु वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयामधून तुम्हाला एकतर ऑफलाईन असू शकतं किंवा ऑनलाईन, दोन्हीपैकी एक कुठल्या तरी पद्धतीने तुम्हाला पुढील प्रक्रियाचे जे आहेत ते हॉल तिकीट आता भेटतील. त्याच्या अगोदर तुम्हाला पुढील प्रक्रियाचे वेळापत्रक त्यांचे येऊन जातील. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीच्या ह्या ऑफिशियल ज्या नोटीस आलेल्या आहेत तेच तुम्हाला माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती अजून काय अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.